शेवटी तो दिवस आला आणि आम्ही आमच्या बाप्पांना घेऊन आलोच. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी-सकाळी घरातून बाहेरून बघतो तर काय, आमचे अध्यक्ष साहेब फुल रेडी होऊन आले होते. मग त्यांच्यासोबत मी पण निघालो. इकडे सतीजाचं गाडी पुसायचं काम झालं की पोरांना पाण्याची सोय करून मुंबई ते पेण असा प्रवास चालू केला. कारण आज आम्ही आमच्या बाप्पांना आणायला चाललो होतो. संडेमुळे इकडे मजबूत ट्रॅफिक झालं होतं. त्यात इकडे रस्ता पण छोटा आहे. या सगळ्यांचा अंदाज होताच म्हणून आमचे हुशार कार्यकर्ते सकाळीच निघून इथे लवकर पोहोचले होते आणि सगळी सोय करून ठेवली होती. मग मूर्तीचं राहिलेलं किरकोळ काम आपल्या पद्धतीने करून मूर्तीला प्रॉपर असं कव्हर करून घेतलं आणि गाडीत ठेवलं. इथे जरा कसरतीचं काम होतं, पण काही विषय नाही. पोरांनी खरंच आज टॉपचं काम केलं होतं. सकाळी 6 वाजल्यापासून उपाशी होते, पण बाप्पांना बघून सगळ्यांचा मूड फ्रेश झाला होता. मग आपल्या मूर्तिकारांचे आपल्या पद्धतीने आभार मानून बाप्पांचे रूप डोळ्यात साठवत नारळ फोडून प्रवासाला सुरुवात केली. हायवेला लागेपर्यंत ट्रॅफिक होतंच. नंतर सगळ्यांच्या नाश्त्याचं प्रॉपर नियोजन केलं आणि गणपती बाप्पांचा जयघोष करत बाप्पांना घेऊन आपल्या लोकेशनवर पोहोचलो. चला, आम्ही आमच्या पुढची तयारी करतो. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या बाप्पांचं आगमन बघायचं असेल तर आपल्या पेजला फॉलो करायला नक्की विसरू नका. जय महाराष्ट्र.